नमस्कार मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा महालक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, व्रत आणि उपाय घरात सुख, समाधान, धनवृद्धी आणि सौभाग्य वाढवतात. पण अनेक जणांना एक महत्त्वाचा प्रश्न असतो, मार्गशीर्ष गुरुवारचा कलश नेमका कधी उचलावा? तर वास्तुशास्त्रानुसार मार्गशीर्ष गुरुवार व्रत दर गुरुवारी केले जाते आणि त्याचे उद्यापनही शेवटच्या गुरुवारीच करणे अत्यंत आवश्यक असते. आपण बघतो की उद्यापनामध्ये पूजा, नैवेद्य आणि सुवासिनींना भोजन हे सर्व गुरुवारच्या पूजेचाच एक भाग मानला जातो. म्हणूनच जो काही आपण मांडलेला कलश असतो तो उचलणे देखील गुरुवारीच करणे आवश्यक आहे. अनेक जण विचारतात, शुक्रवारी कलश उचलू शकतो का? तर त्याचे उत्तर आहे नाही. कारण जरी शुक्रवारी लक्ष्मी देवींचा दिवस असेल तरी मार्गशीर्ष व्रत हे गुरु म्हणजेच बृहस्पती देव आणि भगवान विष्णूंशी संबंधित आहे. म्हणून या व्रताची पूर्तता गुरुवारीच केली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया शुभ मुहूर्ताची काही माहिती. या दिवशी अभिजित मुहूर्तात पूजा करणे फार शुभ मानले जाते. तर राहू काळात कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य आपण टाळले पाहिजे. यामध्ये राहू काळ म्हणजे अशुभ काळ. या काळात कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य सुरू करू नये. हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळ हा दिवसातील काही मिनिटांचा अशुभ काळ असतो. या वेळेत केलेल्या कामांमध्ये अडथळे येतात आणि अपेक्षित यश मिळत नाही. तर या ऑपोजिट म्हणजेच की अभिजित मुहूर्त म्हणजेच की शुभ मुहूर्त हा काळ पूजेसाठी, व्रतासाठी आणि महत्त्वाच्या धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ असतो. यामध्ये सर्वात आधी आहे ब्रह्ममुहूर्त. सकाळी 5:18 ते सकाळी 6:13 त्यानंतर अभिजित मुहूर्त 11:56 ते 12:38 आहे आणि राहू काळ दुपारी 1:35 ते 2:52 आहे. यावेळी कलश स्थापन करू नका. असे मानले जाते की भावाने आणि नियमाने केलेले हे व्रत सर्व अडकलेली कामे मार्गी लावते, आर्थिक अडचणी दूर करते, घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे आपण जे काही गुरुवारचे व्रत करतो आणि कलश स्थापन करतो ते आपण योग्य वेळी आणि नियमित करायला हवे.